सौम्या बाजीराव काळेश्वरी पद्मावती मने 80 मध्ये ऋतिक कदम यांनी हातभेटीचा नारळ भरलेला आहे ते मान्य करून घे. त्यांच्या आयुष्यात जे काही दुःख असतील त्यांना नष्ट कर. त्यांच्यावरती तुझा आशीर्वाद असू दे. हर हर महादेव. आज काय गरज नाही. इथे येतेस तू. कशी आहेस? तर जाऊया आता फटाफट. नेहमीसारखा तो गेलाय पुढं मित्र ऑलरेडीच. आता आपण जाऊया. आणि माझं गाव चिपळूणला आहे. मी परत एकदा सांगतो, कालुस ते चिपळूण. तर हे कालुस ते हे गाव आहे माझं. आता आपण जाऊयात. मागच्या वर्षीचा जर तुम्ही व्लॉग बघितला असाल ना तर तुम्हाला समजेल की पालखी कुठून आणतात आणि कुठून येते पालखी. आता समजेल तुम्हाला. तर जाऊया पटापट. लेट झालं आहे ऑलरेडी. ठीक आहे. हे बघा सगळे चाललेत. अजून तर माणसं कमी आहेत यावेळी. बघूया आता.
आता सगळे गेले घरी, पालखी नाचवून झाली. आणि आता उद्या आहे ना, मेन म्हणजे तर उद्या आहे ना सगळ्यांच्या घरी पालखी जाणार आणि सगळ्यांच्या घरी फिरणार. तर आता डायरेक्ट उद्या भेटूया. किती 12:30 वाजलेत, तर सगळे गेलेत घरी. तो माझा भाऊ पण गेला घरी, सगळे गेले. आता जाऊन झोपतो आणि उद्या रेडी व्हायचं आहे, कारण की उद्या आमच्याकडे लवकर पालखी येईल सकाळी. तर त्याच्यामुळे मला लवकर उठून तयारी करायची. तर ठीक आहे, उद्याच भेटूया डायरेक्ट मॉर्निंगला. बाय. हिसाब चालू आहे कोण आहे? आज काय गरज नाही ना, पालखी आहे ना. आता मग सकाळ झाले, तर आता पालखी या घरात गेले. आमचं घर इथे, आमचं घर आहे. आता त्या घरात गेले, आता त्या घरातून आमच्या घरात येईल आणि तिथून मग खालती जाईल. आता बघूया. केली डाळ फोडणीला घ्यायची, तर भात घालायचा. बघा तिकडं, बघा तू, बघ तू बोलवतोय ना. पटापट करायची, टाइम नाही लावायचा. चल देव. आतमध्ये चल घ्या. चला पटापट आलो ना. कर मोठा थोडं. आरती खाली जमिनीवर ठेवू नका. काय हो आलो. बाबू तू घरी जा दादा. हो जातो. एक कुठे येणार बरं सांग. एक कुठे येणार बरं. 3 वाटे बोल. त्याची काय मला जे इच्छा असते परिपूर्ण कर आणि तर जस्ट पालखी येऊन गेली आणि आता छोटी पालखी येते. छोटी पालखी येणार आहे.
आमचा पण काढ जरा. बस काय माझा फोटो चांगला आवाज लावू तिच्या नावचा. हा बाय सोन्या बाजीराव काळेश्वरी पद्मावती मने आयशी माझे ऋतिक कदम यांनी हातभेटीचा नारळ भरलेला आहे ते मान्य करून घे. त्यांच्या आयुष्यात जे काही दुःख असतील त्यांना नष्ट कर. त्यांच्यावरती तुझा आशीर्वाद असू दे. हर हर महादेव. थँक्यू. रेश्मा का बोलव ना. आता त्यांच्याकडे पालखी आली हा. त्याला म्हटलं किंवा मला फोटो काढायचा असेल तर लवकर माझं स्टॅमिना संपले. मला ते जेवण दादा एकदा जेवण. काय तू ब्लॉगिंग कधी करणार? आता काय करतोय? 1 सेकंड. काय हीच तर व्लॉगिंग आहे. आता आपला कॅमेरामॅन आहे. कोण आहे कॅमेरामॅन? लावण्य ना. नाव सांग तुझं. लावण्य कॅमेरामॅन. म्हणूनच ना. हा हे शिवम दादा. हा हे ऋतिक दादा. फोटो पाहिजेत ना. दादा हाय बोल. दादा हाय बोल. चाललो हाय बोल. हाय हाय बोल ना. ए हाय बोल. हाय तुमच्याकडे फोटो अरे मी देवाची पूजा पण नाही केली. फोटो काढायला एक फोटो काढायला हा हे ऋतिक दादा. तर गाईज शिमगा उत्सव झाला. एकदम छानपणे झाला. एकदम भारी. तर पहिलं बघितलं तुम्ही पालखी आहे ना आणायला गेलेलो आम्ही आणि त्याच्यानंतर थोडा वेळ नाचवली 7:30-8 वाजेपर्यंत. त्याच्यानंतर परत सगळे घरी गेले आणि परत आले 10:30 वाजता. पालखी नाचवली ती 12:30 वाजेपर्यंत आणि सकाळी 9-10च्या टाईमला सगळ्यांच्या घरी ती पालखी जाते. आणि आज सगळ्यांच्या घरी आमच्या वाडीमध्ये पूर्ण पालखी आता पण फिरते. 2-3 घरं दाखवली सगळ्यांच्या म्हणजे घरात जाताना वगैरे. आता मी सगळेच दाखवू नाही शकत. इट्स पॉसिबल नाही कारण की व्हिडिओ खूप लांब होईल त्याच्यामुळे. तर आहे ना हा आमच्या गावचा चिपळूण कालुस्त्यातला शिमगा उत्सव होता. तो मी दाखवण्याचा प्रयत्न केला. आणि काल आहे ना खूप साऱ्या तुम्ही आता बघितलं असेल. तर तुम्ही एंडपर्यंत व्हिडिओ बघितला असेल ना तर तुम्हाला समजेल की खूप साऱ्या अँगलनी आहे ना मी शूट केलं आहे. वरतून गॅलरीवरून त्या टॅरेसवरून इकडून तिकडून म्हणजे आहे ना शिमगा उत्सवच्या जो मला दाखवायचा होता तो आहे ना मी आहे ना पूर्णपणे माझा 100% दिला आहे. या टायमाला सगळीकडून मी शूट केलं मला जिथून जमत होतं तिथून. आणि मला आहे ना या टायमाला पालखी पण घ्यायची होती. पण आहे ना ते कसं आहे ना ते खूप वजन पण असते. आणि ज्या मी बघितले तुम्हाला स्टार्टिंगला जेव्हा पालखी आणायला गेलेलो ना तेव्हा पण आहे ना मी पालखी घेतलेली. हे बघा हाताला लागलं आहे तरीसुद्धा पण ती नाचवणं इट पॉसिबल नाही. हे बघा अंगठ्या आहे हे जे कापलं आहे ना हे जाम दुखते. काल मी कॅमेरा कसा हँडल केला तो मला माहिती आहे. मला करायचं होतं माझं काम आहे माझ्या यूट्यूब फॅमिलीला दाखवायची की आमच्या गावचा शिमगा कसा असतो. तर त्याच्यामुळे मला करणं भाग आहे. तर यावर्षी मला नाही जमली पण पुढच्या वर्षी मी नक्की पालखी नाचवणार एवढं कन्फर्म आहे. कन्फर्म पुढच्या वर्षी नक्की पालखी नाचवणार. या टायमाला खरं म्हणजे तर या टायमाला नाचवणार होतो पण हे हाताचं नसताना झालं तर आज शपथ सांगतो मी पण नाचवली असते. तुम्ही लाईक कमेंट करता लय म्हणजे लय एक मोटिवेशन भेटतं एक. तर त्याच्यामुळे ना एक लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सगळ्यांना पाठवा जसा व्हिडिओ तुम्हाला आवडला आहे. आणि मला सांगा कमेंटमध्ये की चिपळूणचा आमच्या कालुस्ते गावातला उगवतवाडीतला शिमगा तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा. आणि
भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. नेक्स्ट व्हिडिओ लवकरच येईल. आत्ता लगेच मी मुंबईला गेल्यावरती अजून एक व्हिडिओवरती काम करायचं स्टार्ट करणार आहे, तर तो व्हिडिओ लवकरच आहे. ठीक आहे, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.